आणि इयत्ता 5वीच्या नवोदय परीक्षेमध्ये हे 2 प्रश्न आले होते. असे प्रश्न तुम्हाला मंथन किंवा स्कॉलरशिप मध्ये जर आले बाळांनो तर ते कसे सोडवायचे बघा. प्रश्न बरोबरचा 0.2 आणि 0.3 चा गुणाकार किती आणि 4 पर्याय दिलेले आहेत. मग असा प्रश्न सोडवताना आपण काय करायचं, अगोदर दशांश स्थान नसलेल्या संख्यामध्ये बदलून घ्यायचं. 0.03 गुणिले 0.2 यांचा गुणाकार करायचा आपण. बघा आपण याचा दशांश नसलेल्या संख्यामध्ये बदलून घेतलोय. डायरेक्ट गुणाकार करा, दशांश नंतर देऊया आपण. 3 दोन्ही 6, बेशून्य बेशून्य पहिली संख्या संपली. आता 3 0 0 0 0 0 यांची बेरीज करा. आता 6 ला 0 ला 0 ला 0 ला. आता आपल्याला दशांश द्यायचे बाळांनो. तर दशांश किती स्थानानंतर आहे बघा, 1 2 आणि इथला 3 स्थानानंतर द्या. 1 2 3. उत्तर किती आलं बाळांनो? 0.006 आहे का याच्यामध्ये? बघा पुन्हा पुढचा प्रश्न बघा. 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 बरोबर किती? हे प्रश्न सोडवताना काय करायचं, अगोदर या दोन्हींचा गुणाकार करूया आपण. या दोन्ही सोडूया आपण. 0.1 गुणिले 0.1 आणि जे उत्तर येईल त्याला आपण या संख्येबरोबर गुणाकार करूया. बघा 1 1 1 1 0 0 0 1 0 0 बघा 1 पुन्हा 0 ला 0 आणि 1 0 ला 0. आता इथं एक संख्येनंतर दशांश 1 आणि 2 संख्येनंतर दशांश आहे म्हणून 1 2 दिलं. हे बघा आता या संख्येला आपण याच्या बरोबर गुणाकार करणार आहोत. 0.01 गुणिले 0.1 बोला. 1 ला 0 0 0 0 0 बेरीज करा. आता 1 ला 0 ला 0 ला 0. उत्तर आलंय. आता दशांश चिन्ह कुठे द्यायचं बघा. बघा दशांश पुढचे अंक मोजायचे आपल्याला. 1 2 3. मग इकडून 3 अंक सोडून 1 2 3 सोडून किती आलं उत्तर? 0.001. पर्याय काय का? 0.001. समजलं का?